श्री गणेशाय मा श्री प्रभू रामचंद्राय मा रम्य नर्मदेची तीरी रक्षंद्र पंचवदशिरी पुष्पहारे अर्चिता त्रिपुरारी काय तेथे वर्तिले। कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत। अगस्ती ऋषी भगवान श्रीरामचंद्रांना बोलतात, सहस्त्र अर्जुन राजा रावण रम्य असा असणारा नर्मदेचं तीर आहे, किनारा आहे आणि त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती महादेवाची पूजा अत्यंत असणाऱ्या सुंदर फुलाहाच्या हारानं महादेवाची पूजा राजा रावणाने केलेली होती। त्यावेळेस एक आश्चर्य घडलं, एक नवल घडलं। काय झालं ऐका। एकीकडे अर्जुन भूपाळ महिष्मतीचा न प्रशार्दूळ श्री रे माझी स्त्रिया सहित केवळ क्रीडा जळी करीत होता। आणि इकडे सहस्त्र अर्जुन राजा जो असणारा महिष्मती मधला त्या ठिकाणी राजा आहे, अतिशय बलाद्भूत आहे आणि तो रेवा नदीमध्ये आपल्या पत्नींना घेऊन जळ क्रीडा करत होता। त्यावेळेस काय झालं। क्रीडक कसे आनंदे पूर्ण सहस्रार्जुनासी एकला जाण ऐरावती खेळे जैसो स्त्रिया सहित अर्जुन क्रीडत असे आनंदे पूर्ण सहस्तीसी एकला जाण ऐरावती खेळे जैसा। आणि रेवा नदीच्या पात्रामध्ये सुंदर अशा प्रकारचं पाणी आहे। त्या पाण्याचा आनंद घेत सहस्त्र अर्जुन आपल्या अनेक पत्नीसह ते असणाऱ्या पाण्यामध्ये जलक्रीडा आनंदाने करत आहे। जसं अनेक हजारो हस्तिनी असाव्या आणि त्याच्यामध्ये एक हत्ती वावरावा खेळावा तशा पद्धतीने सहस्त्र अर्जुन नांदत होता। जाणावया भुजबळांची थोरी स्वभुजा पसरोनी भीतरी अवरोधोनी रेवातीरी स्वस्तता स्तब्धता झाली ते काळी। आणि सहस्त्र अर्जुनाकडे बळ होतं, हजारो हात त्याला होते आणि त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करत असताना सहस्त्र अर्जुनाने आपले हजारो हात पसरले आणि पसरल्यामुळे त्या नदीचं पाणी अडवलं गेलं। नदीचं पाणी वाहत होतं, ती एका जागेला थांबलं गेलं। नदीचं जी काय असणारी गती आहे ती गतिमान थांबली गेली असं सांगतात। सहस्रबाहूंच्या बळी नर्मदा रोदन झाले समुद्रासारिखे ते काळी चट्टी झाली उदकेसी। आणि सहस्त्र अर्जुनाने आपले हजारो हाताने ती नदी अडवली, जी वाहत होती ती अडवून धरली। त्याच्यामुळे समुद्र त्या नदीचं पाणी जे होतं नर्मदेचं ते पाणी वर 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 चढू लागलं समुद्रासारखं, कारण पुढे जाणारं पाणी खुंटलं गेलं, पुढे रस्ता दिसना गेला। ते हजारो हातांनी पाण्याची गती खुंटलेली होती, त्यामुळे जागच्या जागीच पाण्याची उंची वाढू लागली। ते कोणी आत्मजाते उदतीसी दाटे भरिते जाणोनी अर्जुनाचे विक्रांते नर्मदा ते वाढली। आणि नर्मदा त्या ठिकाणी असणारी वाढू लागली आणि वाढत असताना अर्जुनाचा पराक्रम होता। हजारो हातांना त्यानं त्या ठिकाणी अवरोधन केलेलं होतं, त्यामुळे नदी पुढे जाण्याची खुंटली गती आणि जागच्या जागीच नदीचं पाणी वरतीवर वाढू लागला। वीर्य भुजे करोनी सेतु सारिके दिसे जीवन अवलोकिता दिशांचे भान अनुप्रमाण लक्षेना। आणि सहस्त्र अर्जुनाच्या हजारो हाताने ती असणारी नर्मदा नदी पुढे जाण्याची खुंटली गेली आणि जाग्यावरच ते पाणी वाढू लागलं। जसं असणारे मोठमोठाले पर्वत दिसावे त्या पद्धतीने पाण्याची असणारी उंची दिसू लागली। पुढे जाणार असणारं पाणी खुंटलं आणि जागेवर पाण्याची उंची वाढू लागली, त्यामुळे दिशा जर पाहिले गेल्या तर दिशा सुद्धा ओळखू येत नव्हत्या असं सांगतात। श्रवणारी पूजा करीत होता तयासी वाटली अपूर्वता म्हणे अवकाळी सरिता माधव रस्ता दाटली। आणि त्याच असणाऱ्या नदीच्या एका बाजूला रावण पूजा करत होता महादेवाची आणि पूजा करत असताना अचानक नदीचं पाणी वाढलं गेलं, कारण पुढे जाणारं पाणी खुंटलं। सहस्त्र अर्जुनाने आपल्या हाताने ती पाणी अडवलेलं होतं, त्यामुळे नदीचा प्रवाह थांबला आणि जागच्या जागी पाणी वाढू लागलं। त्यावेळेस इकडं राजा रावणाला आश्चर्य वाटलं। होते पूजेचे संभार वाहू लागले दाटले नीर त्याने गजबंदीला लंकेश्वर म्हणे विघ्न थोर ओढवले। आणि सगळे पूजेचे जे काही साहित्य आहे राजा रावणाने नर्मदेच्या किनाऱ्याला ते साहित्य आणून महादेवाची पूजा करू लागलेला होता, पण सहस्त्र अर्जुनाने आपल्या हाताने पाणी अडवल्यामुळे ती नर्मदा नदीच्या किनाऱ्याच्या बाहेर पाणी आलं
आणि जे काय राजा रावणानं साहित्य जमा केलेलं होतं पूजेचं, ते सगळं असणारं पूजेचं साहित्य पाण्याच्या प्रवाहानं वाहून चाललं. मीन नखर मगर दुर्धर आणि काही जळचर्या पार दाटले तेने दशशीर कासावीसी पै झाला. आणि राजा रावण कासावीस झाला. त्या पाण्यामध्ये मोठमोठाले मासे आहेत, मगर आहेत, दुर्धर अशा प्रकारचे असणारे मोठमोठाले मासे, जळचर आहेत, ती सगळे असणारी पाण्याचं पाणी जेवढं त्या ठिकाणी वाढलं गेलं, नर्मदेच्या किनाऱ्याच्या बाहेर पाणी आलं. कारण पुढे जाण्याची गती जी होती पाण्याची ती सहस्त्रार्जुनानं खुंटवलेली होती. त्यामुळे जागच्या जागेच पाणी अस्ताव्यस्त व्हावं लागलं. नाकी तोंडी भरले पाणी प्रधान गजबजले देखोनी मनित समुद्र मर्यादा टाकुनी आजीचे दिनी आणि इकडं राजा रावण पूजा करत होता. त्याचं पूजेचं साहित्य पाण्याने वाहून गेलं. पण जी प्रधान होती रावणाची, त्या सगळ्या प्रधानाच्या नाका तोंडामध्ये ती पाणी चाललं गेलं. पाण्याचा प्रवाह जागच्या जागी वाढला. मर्यादा सोडून किनाऱ्याच्या बाहेर पाणी वाहू लागलं. तसं समुद्रानंच मर्यादा सोडली की काय, अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली. विसर्जनी शिवपूजे ते निमेले नित्य नेम कैचा ते हृदय दाटले भयाते भरिते काही ते असे स्मरेना. आणि राजा रावणासहित सगळ्या प्रधानांना भीती वाटली. अचानक पाणी वाढलं कस काय? पाणी पुढे जात होतं, पाण्याचा प्रवाह वाहत होता. पण तिकडं सहस्त्रार्जुनानं जलक्रीडा करत असताना पाणी अडवून धरलेलं होतं हजारो हाताने. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जागच्या जागी वाढला. मग सगळं असणारं पाणी नाकातोंडामध्ये चाललं. म्हणून रावणानं ती काही पूजा होती पटपट पूजा उरकली आणि सगळ्या प्रधानांना भीती वाटू लागली. चिंता मनामध्ये निर्माण झाली. त्यांना भीतीनं हृदयामध्ये सगळं असणारे धाक घेतला. धाकानं त्यांना काही आठवणा केलं. जे विरुसली योषिता पतीसी अवरोध करी ग्रह करत्यासी तैसे झाले रावणासी झुकडेसी पाहतसे. आणि ते असणारी सगळी प्रधानांचे नाकातोंडामध्ये पाणी गेलं. त्यांनी राजा रावणाला अवरोध केलं, थांब म्हणून सांगितलं, अडवलं. तसे घरची स्त्री रागवले, आपल्या पतीवर रागवल्यानंतर ना घरचा जो कार्यकर्ता आहे त्याला अवरोध करते, थांबवते. तशा पद्धतीने जो काय रावण यज्ञ करत होता, महादेवाची पूजा करत होता, प्रधानाने त्याला अडवला. तव देखे जैसा सागर तैसे दाटले नर्मदा नीर रावण प्रधाना प्रति सत्वर बोलता झाला ते समय. आणि रावणाने बघितले तर जसा समुद्राला पूर यावं, समुद्र अफाट पाण्याने भरलेला दिसावा, त्या पद्धतीने नर्मदेचं पाणी दाटलं गेलं. एका जागीच वाहू लागला. पुढचा प्रवाह खुंटलेला होता. त्यामुळे किनाऱ्याच्या बाहेर पाणी आलेलं होतं. तसं समुद्राचं अथांग पाणी दिसावं, तसं एका जागी त्या नर्मदेचं पाणी रावणानं पाहिलं. नर्मदेचा उगम पूर्वेहून तेथे वर्षला नाही घन पाणी चढले पश्चिमेकडून काय कारण पावे. आणि ही जी नदी होती त्या नदीचा उगम पूर्वेकडून पश्चिमेकडून नदी वाहत होती. आणि पूर्वेकडच्या साईडला पाऊस झालेला नव्हता, काही सुद्धा नव्हतं. उन्हाळ्याचा दिवस होता तरी सुद्धा पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात होतं. पण पश्चिमेकडे जाणारं वाहणारं पाणी थांबलेलं होतं आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी सगळं महागारी उलट येत होतं. असं रावणानं पाहिलं. कोणी रावणाची गोष्ट प्रधान आकाशी उठाउटी अर्धयोजने क्रमणी सृष्टी पुढे अशर दृष्टी देखील. रावणाने सांगितलं, जावा म्हणजे नदी उलटी व्हायला लागली आणि एवढं अथांग पाणी कसं काय आपल्याकडे यायला लागलं, नेमकं पुढे काय झालंय बघा. तुम्ही जावा पुढे आणि काय झालंय बघा. लगेच रावणाच्या सांगण्यावरनं त्याचे प्रधान अर्धयोजन असणाऱ्या विमानामध्ये बसलेले अर्धयोजन आकाशामधून पुढे गेले. तर त्यांनी एक आश्चर्य बघितलं. तेच रावणाला सांगितलं, कोणी एक पुरुष पंचानन क्रीडे स्त्रिया सहित वर्तमान सहस्रभुजांचे बळे करून नदी तेने अवरोधली. आणि ती प्रधान सांगू लागली, रावणा एक असणारा अद्भुत पुरुषार्थ असणारा एक व्यक्ती आहे, राजा आहे. कोण आहे माहित नाही, पण पुरुषामध्ये तो पंचानन आहे. अद्भुत पराक्रम आहे त्याचा. अनेक स्त्रिया त्याच्या सोबत आहेत आणि तो पाण्यामध्ये जलक्रीडा करत असताना 1000 हात आहेत त्याला आणि त्या 1000 हातांनी त्याने या नदीचं पाणी अडवलेलं आहे. साळईच्या वृक्षासमान अंग काती तैसा जान पर्वत माता शिखर पूर्ण स्कंदावरील शिर तैसे शोभे. भयंकर उभं मोठं असणारं वृक्ष असावं, सळई सारखं त्या पद्धतीने त्याच्या असणारी अंगाची कांती आहे.
आणि मोठ्या पर्वतावरती शिखर असावी तशा पद्धतीने असणारे त्याचं मुंडक त्याच्या धडावरती दिसू लागलेलं आहे. असा एक वीर योद्धा त्या पाण्यामध्ये क्रीडा करू लागलेला आहे. नेत्र अग्निसारिके रक्त मुखी जीवा लळलित उदकी सहस्र पसरवणी हात ओघ कोंडीला भुजबळे. आणि त्याचं असणारं डोळं जर पाहिलं गेलं तर लाल भडक आहे आगडीसारखं. तोंडामध्ये जीभ आहे आणि असणाऱ्या पाण्यामध्ये हात घातलेला आहे. पाण्याचा प्रवाह त्यानं थांबवलेला आहे आणि पाणी सगळं खुंटवलेलं आहे. पाण्याची गती असं रावणाचे प्रधान सांगतात. ऐसे ते कोणी सुख सारण रावणा प्रती बोलती वचन म्हणे राया अपूर्व कथन सांगत आश्चर्य वाटते. शुक आणि सारणानं पाहिलं की सहस्त्र अर्जुनानं आपल्या बाहुबळानं ते पाणी अडवलेलं होतं. पुढे जाण्याचा प्रवाह खुंटलेला होता. लगेच असणारे महागारी आले आणि राजा रावणाला सांगू लागले. साळईच्या वृक्षासमान कोणी एक पुरुष बळवान पिंगटके सारक्त नयन जीवा जान विद्युत तासी. आणि ऐका राजे साहेब, एक असणारा भयंकर उभा वृक्ष असावा तशा पद्धतीने एक असणारा पुरुष आहे. अद्भुत पुरुषार्थ त्याचा आहे आणि त्याच्या आरक्त अशा प्रकारचे डोळे आहेत. जीभ जसे असणारी वीज चमकावी तशा पद्धतीने जीभ खाली डोंबत आहे. अशा प्रकारचा एक वीर त्या पाण्यामध्ये क्रीडा करत आहे. समवेत योषितासी नाही मीती त्यास क्रीडतो जळाप्रती हस्तिनीमध्ये जैसा हती तैसा न प्रती. ऐका राजे साहेब, ते असणाऱ्या सहस्त्र अर्जुनाबरोबर अनेक स्त्री आहेत. आता केवढ्या स्त्री आहेत ते सांगता येत नाही. असंख्य स्त्रिया त्याच्या बरोबर आहेत. जसं पाण्यामध्ये अनेक हत्तीने असावे आणि एक हत्ती त्या हत्तीनीमध्ये क्रीडा करावा तशा पद्धतीने ते सहस्त्र अर्जुनाबरोबर अनेक स्त्रिया घेऊन तो पाण्यामध्ये जलक्रीडा करत आहे. सहस्रभुजांचा भूपती तेने अवरोधली नदी निश्चिती ऐसे कोणी मंदोदरी पती क्रोधी चित्ती उद्भवला. आणि सहस्त्र अर्जुन राजा आहे. त्याचं नाव आहे सहस्त्र अर्जुन. त्याला हजारो हात आहे आणि त्यानं हजारो हाताच्या बळावरती ही नदी अडवलेली आहे. नदीचा प्रवाह खुंटलेला आहे. त्यामुळं पाणी पुढे जायचं थांबलेलं आहे आणि सगळं पाणी आपल्याकडे आलं असं त्या शोक सारणाने रावणाला सांगितलं. त्यावेळेस रावणाला भयंकर राग आला. कोणी प्रधानमुखीचे वचन क्रोधे खळवळला रावण म्हणे न लागता दक्षिणा निर्दाळीन अर्जुना ते. त्या शोक सारणाचं बोलणं रावणाला ऐकलं. रावणाला भयंकर राग आला. म्हणले या अर्जुनामुळे माझी असणारी सगळ्या पूजेचं वाटोळ झाले. सगळं पूजेचं साहित्य वाहून गेलंय. आता या सहस्त्र अर्जुनाला जीवच मारतो असा विचार रावण करू लागला. इतके बोलोनी लंकापती सवे प्रधान शस्त्रे हाती संग्राम उत्कंठा धरुणी चित्ती प्रणय करीती लवला हे. लगेच राजा रावणाने सांगितलं घ्या म्हणले हातामध्ये शस्त्र अस्त्र सगळे. आता त्या सहस्त्र अर्जुनाबरोबर युद्ध करायचे, त्याला जिंकायचंय. म्हणून त्याच्या बरोबर युद्ध करण्यासाठी रावणाने आपलं सैन्य सज्ज केलं. हे समयी अर्जुना सम्मुख प्रयाण करी दशमुख राक्षस देते झाले हाक जैसे मेघ गर्जतम. आणि त्यावेळी सहस्त्र अर्जुनाच्या समोर येऊन सगळे असणारे राजा रावण त्याचे प्रधान मोठ्याने हाक फोडू लागले, आक्रोश करू लागले. त्या आवाजानं असणारे त्यांचा आवाज आकाशामध्ये दुमदुमून गेला असं सांगतात. महोदर सुखसारण महापार्श्व धूम्राक्षदान परिवेष्टिले पौलस्ती नंदन जेथे अर्जुन तेथे आले. रावणाचे प्रधान आहेत, शुक आहे, सारण आहे, महापार्श्व आहे, धूम्राक्ष आहे आणि राजा रावणाला बरोबर घेतलेला आहे. जिथं ज्या असणाऱ्या ठिकाणी सहस्त्र अर्जुन क्रीडा करत होता त्या सहस्त्र अर्जुनाच्या समोर राजा रावण आला. अतिशीघ्र ते काळे राक्षसेंद्र महाबळी येता झाला अर्जुना जवळी जो भयानक डोई क्रीडत असे. वेळ न लावता विलंब न लावता अतिशय तातडीने राजा रावण त्या सहस्त्र अर्जुनाला मारण्यासाठी त्याच्या समोर आला. आल्यानंतर पाहिलं तर भयानक असणारा पाण्याचा प्रवाह आहे त्या नर्मदेच्या आणि त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करत असलेल्या सहस्त्र अर्जुनाला पाहिलं. या डोईचे शाश्वत जीवन श्यामवर्ण माझी मगर मीन शोभिती रम्यवन फळपुष्प पूर्ण तया ठाई. ज्या पाण्याचं असणारं, ज्या नदीचं, ज्या डोहाचं पाणी अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे असणारे मासे आहेत, मोठमोठाले मगरी आहेत आणि त्याच नदीच्या किनारी रम्य अशा प्रकारचं वन आहे. किती असणारे वन फळांनी आणि फुलांनी भरलेलं आहे असं सांगू लागले. तया डोहा भितारी राव क्रीडत परिवेष्टी तिनारी गीत नृत्य नाना परी मृदंग झलरी ऋण. आणि त्याच पाण्याच्या डोहामध्ये, त्याच पाण्याच्या प्रवाहामध्ये सहस्त्र अर्जुन आपल्या अनेक स्त्रियांना घेऊन
त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करतोय. काही स्त्रिया नृत्य करतात, वादन करतात, अनेक प्रकारचे असणारे गायन करतात, मृदुंग वाजवतात. अशा प्रकारचं असणारं जे काही नृत्य आहे ती त्या पाण्यामध्ये सहस्त्रार्जुन आनंद घेत होता. नरेंद्र क्रीडताय सिया परी ते देखोनी वैष्णवनारी आरत नयन ते अवसरी बळे उन्मत डुलत. आणि तो सहस्त्रार्जुन त्या पाण्यामध्ये आपल्या स्त्रियांबरोबर आनंदाने जलक्रीडा करत होता. त्या पाण्याचा आनंद घेत होता. ते राजा रावणाने किनाऱ्यावरनं बघितल्याबरोबर त्याला भयंकर राग आला, डोळे लाल झाले. काय करतो? ऐसा तो लंकानात गंभीर वाणीने गरजत कार्तवीर्याचे प्रधान म्हणत भय अद्भुत दावोनी. आणि अशा प्रकारचा तो राजा रावण भयंकर राग आलेला आहे. गंभीर अशा प्रकारच्या आवाजामध्ये वाणीनं जो काही तो सहस्त्रार्जुनाचा प्रधान होता त्या प्रधानाला थोडी भीती दाखवली, बळजबरी केली आणि त्या प्रधानावरती आवाज वाढवून राजा रावण काय बोलू लागला? प्रधान हो त्वरे करून राय करा जानवन विद्यार्थी आला से रावण शीघ्र आपण पयावे. आणि त्या सहस्त्रार्जुनाच्या प्रधानाला रावण सांगू लागला, जावा म्हणले, तुमच्या राजाला सांगा, त्याला बोलवा आणि मी रावण लंकेचा राजा तुमच्या असणाऱ्या राजा बरोबर युद्ध करायला आलेला आहे, हा निरोप तुमच्या राजाला द्या. एकोणी दशग्रीवाचे वचन अर्जुन प्रधान सन्नत होऊनी म्हणती रावणा दक्षण सावधान अवधारी. रावणाचं बोलणं सहस्त्रार्जुनाच्या प्रधानानं ऐकल्यानंतर ते प्रधान तयार झाले, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतले आणि रावणाला सांगितलं, रावणा अर्धा क्षण उगत थोड्या वेळ शांत बस. ऐका, दूषित उन्मत श्री शिरत अथवा मारुने निद्रस्त एसिया देवदिता दोष अद्भुत स्वर्गी शोभत पितृगण. आणि ते प्रधान रावणाला सांगू लागले, सहस्त्रार्जुनाचे प्रधान बोलतात, रावणा आता जो आमचा राजा आहे तो राजा आपापल्या स्त्रियांबरोबर त्या पाण्यामध्ये आनंद घेत जलक्रीडा करत आहे. आणि जो असणारा दुश्चित आहे, सावध नाही, जो उन्मत्त झालेला आहे, जो आपल्या स्त्री बरोबर रत आहे, अशाला मारू नये किंवा झोपेत असणारा व्यक्ती ह्याला मारू नये. ह्यांना जर मारलं तर दोष लागतो, असं सहस्त्रार्जुनाचे प्रधान रावणाला बोलतात. म्हणती वंशी झाला दुराचारी स्वधर्म सांडूनी अधर्म करी तयासी विमुख त्रिपुरारी नाना गोरी पडे. ऐका राजे साहेब, रावण ऐक, तुम्ही जर आता सहस्त्रार्जुनाच्या अंगावरती गेले तर तो कसा आहे, दुश्चित आहे, त्याच्या युद्धाच्या ठिकाणी काही त्याचं नियोजन नाही, तो आपल्या स्त्री बरोबर पाण्यामध्ये आनंदाने क्रीडा करतोय. आणि अशा वेळी जर तुम्ही मारलं त्या सहस्त्रार्जुनाबरोबर युद्धासाठी गेला तर तुमच्या असणारे पितृगण ते सुद्धा काय म्हणतील, वंशामध्ये दुराचारी जन्माला आला, स्वधर्म सोडला, अधर्मानं वागला गेला म्हणून. आणि अशावरती महादेव सुद्धा रागवतात आणि घोर नरकामध्ये ते जातात, असे प्रधान सांगू लागले. जव होय सावधान अर्जुन जळी क्रीडा आपण तवरी क्षमा करोनी मने धैर्य धरोनी रावे. सहस्त्रार्जुनाचे प्रधान सांगू लागले, रावणा तुम्हाला युद्ध करायचंय खरं, आम्ही काय अडवत नाही, फक्त थोडस थांबा. आमचा जो राजा आहे तो पाण्यामध्ये जलक्रीडा करतोय, तो जोपर्यंत पाण्याच्या बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. ती पाण्याच्या बाहेर आल्याबरोबर काय तुम्हाला युद्ध करायचे ती करा, असे त्या सहस्त्रार्जुनाचे प्रधान रावणाला बोलतात. सावधान होईल नरपती मग तुमची पूर्वील मनोवृत्ती तोपर्यंत लंकापती स्वस्थ चित्ती राहावे. सहस्त्रार्जुनाच्या प्रधानाने सांगितलं, आमचा राजा तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी उत्सुक आहे. ते एकदा पाण्याच्या बाहेर आला, सावध झाला, शस्त्रास्त्र हातामध्ये घेतले, मग तुमच्या मनामध्ये किती असणारी तुमच्या मनामध्ये युद्ध करण्याची शक्ती आहे, ताकद आहे, सगळे तुमच्या मनामध्ये इच्छा पूर्वीला, तोपर्यंत तुम्ही थोड्या वेळ शांत बसा, असं सांगू लागले. रावण प्रधानी काय केले रायांच्या प्रधानासी त्रासिले क्षुदित होते ती कित्येक बक्षिले कित्येक पळाले जीव घेऊन. सहस्त्रार्जुनाच्या प्रधानाने सांगितलं, थांबा थांबा, म्हणलेला रावणाला जमत नाही, लगेच राग आला. जे काही सहस्त्रार्जुनाचे प्रधान होते त्या प्रधानाला मारलं, काही त्या ठिकाणी प्रधानांचं भक्षण केलं, काही प्रधान जीव घेऊन पळून गेले. सिंहनाद करीती निशाचर संग्राम करीते झाले दुर्धर बाण तोमर आणि वज शूर दुर्धर टाकीती. आणि असणारे राक्षस सिंहनाद करू लागले, गर्जना करू लागले, युद्ध करू लागले, काही असणारे जे काही बाण आहे, वज्र आहे, तोमर आहे, खड्ग आहे, अशा प्रकारचे शस्त्रास्त्र सोडू लागले. कित्येक रावणे मारिले संग्रामी कित्येक पळाले सांडोनी रणभूमी कित्येक रायापाशी येऊनी मात जाणविले झाले. काही राजा रावणानं सैन्य मारलं, काही रणभूमी सोडून जीवाच्या आशेने पळून गेले, काही सहस्त्रार्जुनापाशी येऊन गारानं सांगू लागले. सांडोनी शोभे वेळी मीर मगर प्रयकाळ
तैसे रावणाचे प्रधान सकळ मिळून दळ त्रासिले मुझे आणि समुद्र लागवल्यानंतर ना तशा पद्धतीने समुद्रामधले मीन मोठमोठे मासे मगरा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्रलय निर्माण होतो. तशा पद्धतीने रावणाचे प्रधान आपल्या प्रधान सैन्याला मारून टाकलं. दूतमुखीचे कोणी वचन करते वीर्य गोपायमान क्रोधे नेत्र रक्त करून काय वचन बोलिला. प्रधानाचं बोलणं ऐकलं सहस्त्रार्जुनाला राग आला. भयंकर रागाच्या आवेशामध्ये डोळे लाल भडक केले. काय बोलतो ऐका. करते वीर्य दूता प्रती बोले तुम्ही न बिने कोणी अर्थी जळा बाहेरी निघत असती तैसा राजा चालिला. सहस्त्रार्जुनानं सांगितलं म्हणले घाबरायला काय झालंय, मी तुमच्या पाठीशी आहे म्हणले. जसं पाण्यामधून हाती बाहेर निघावा तसं सहस्त्रार्जुन बाहेर आला. क्रोधे नेत्र रक्त करून अग्निसारिका दे दिप्यमान जैसा कुंडी उताशन तैसा राजा वासला. भयंकर राग सहस्त्रार्जुनाला आलेला आहे. लाल भडक डोळे केले. अग्निसारखा दीप्यमान दिसू लागला. तसा कुंडामध्ये अग्नी असावा तसं सहस्त्रार्जुन दिसू लागला. धडधडीत अग्नि प्रयकाळी संहारभू सृष्टी ज्वाळामाळी तैसा राहो तैवेळी थोरा वेशा पेटला. आणि अग्नी त्या ठिकाणी पेटावा, त्याचे ज्वाळा आकाशापर्यंत जावे आणि सगळ्या भूत सृष्टीचा संहार प्रलय अग्नीनं करावा. तशा पद्धतीने सहस्त्रार्जुन पाण्याच्या बाहेर आला आणि अनेक सैन्याचा संहार करू लागला. वेगी सुवर्णमय गदा घेऊन जेते कापे काभान सोडिले राक्षसा निर्दळन करावया ते काळी. आणि सोन्याची गदा सहस्त्रार्जुनानं हातामध्ये घेतली. ज्या गदेला पाहून सूर्य सुद्धा थरथर कापत होता अशा प्रकारची गदा सहस्त्रार्जुनानं घेतली. राक्षसांवरती सोडले. तैसा रवीच्या प्रकाशी अंधकारेसी जायनिशी तैसा राये राक्षसांसी गदे करोनी त्रासिले. सूर्य उगवल्यानंतर ना अंधार संपतो त्या पद्धतीने गदेनं अनेक रावणाचं सैन्य मारू लागला. होता खगेश्वराचे आगमन उगर पळती धाके करून तैसा नपनाते राक्षस सैन्य रणरंगी निवडले. गरुडजींचं आगमन झाल्यानंतर ना अनेक साप पळून जावे तसं सहस्त्रार्जुनाचा गदेचा मार लागू लागल्यानंतर राक्षस सैन्य पळून जाऊ लागला. सहस्रार्जुनाचे गदे करोनी राक्षस त्रासिले रणमेदिनी हे प्रस्थ दे कोणी नैनी मार्ग रोधोनी राहिला. सहस्त्रार्जुनानं आपल्या गदेनं रावणाचं राक्षस सैन्य अनेक मारलं. त्यावेळेस रावणाचा लाडका प्रधान प्रहस्तला राग आला आणि त्यानं अर्जुनाला अडवलं. तैसा विंध्याद्री वाड्या चळ त्याने मार्ग रोधे न चळे भाऊ मंडळ तैसा प्रस्थ घेऊन मुसळ पर्वता परी उभा ठेला. जसा विंध्याद्री पर्वत वाढल्यानंतर सूर्य आकाशामध्ये त्या ठिकाणी सूर्याचा जे काही मार्ग आहे तो थांबला जातो, अडवला जातो. तशा पद्धतीने प्रस्थ प्रधानानं सहस्त्रार्जुनाचा रस्ता अडवला. नंतरे तो भूपती जाण गदा फिरोनी दारुण प्रस्थाचे मस्तकीने लाग दक्षिण गाव सुबद्ध हानीला. त्याच्यानंतर प्रहस्त आडवा आल्यावर सहस्त्रार्जुनानं तीच सोन्याची गदा घेतली. फिरून प्रहस्ताच्या डोक्यात घातली. मूर्छित पाडला. गदा घाते तक्षणी प्रस्थ पाडिला रणमेदिनी देखुनी रावण मनी विचारी पुढी काय कीजे. आणि गदाच्या घावानं तो असणारा प्रहस्त रणांगणावरती पडला. रावणानं बघितलं, काय विचार करू लागला. सागरी पाडिला देखुनी सुख सावरणा पळ सुटला राक्षसांचा मोड झाला पुढील कथा अवधारा. प्रहस्त पाडला. एका ठोक्यामध्ये त्याला जमिनीवरती पाडला. मूर्छित पडला. प्रहस्त पडल्याबरोबर शुक आणि सारण घाबरून जीव मोठीमध्ये घेऊन पळाले. राक्षस सैन्य सगळं भंगलं गेलं. पुन्हा काय झालं. रावणे धनुष्य वाहिला मेढा उभा राहिला सहस्रार्जुना पुढा कीर्तवीर्य वीरगाडा रावणास युद्ध मिसळला. रावणानं आपल्या धनुष्याला हात लावला आणि धनुष्यबाण सज्ज करून सहस्त्रार्जुनाच्या पुढे उभा राहिला. त्यावेळेस सहस्त्रार्जुन आणि रावण एकमेकाचं दुर्धर युद्ध सुरू झालं. एक राक्षसेंद्र एक नप्रवर संग्राम करीती दुर्धर तैसा प्रळी क्षोभे सागर तैसे वीर मिसळले. एक राक्षसांचा राजा आहे आणि एक असणारा त्या ठिकाणी रूपवर आहे राजा आहे. दोघं संग्राम भयंकर अशा प्रकारचं युद्ध करू लागले. तसा असणाऱ्या सागर प्रलय काळाच्या ठिकाणी शोभावा तशा पद्धतीने वीर दिसू लागले. दोघे पर्वता समान उन्मत दोघे गज जाण भिडती जयो इच्छून सावधान पुरुषार्थी. दोघेही पर्वतासारखी दिप्पाड शरीराचे दोघेही उन्मत आहे. उन्मत हत्ती असावे तशा पद्धतीने दिप्पाड दोघी आहेत. आपापल्याला जय मिळावा या आशेने युद्ध करू लागले. तैसे दोन्ही सूर्य आकाशी भिडती आपले स्वशक्तीशी किंवा दोन्ही अग्नी आपले तेजेसी एकमेकाशी भस्म करीती. आकाशामध्ये दोन सूर्य आपापल्या बरोबर युद्ध करावे भिडावे तशा पद्धतीने किंवा अग्नी आहे आणि दोन अग्नी आपापसामध्ये एकमेकांमध्ये मिसळावं तशा पद्धतीने अर्जुन आणि रावण युद्ध सुरू झालं. दोघे मेघासारखे करती गर्जन पराक्रमे दोघे सिंहाची जाण दोघे उग्र व्याग समान कार्तवीर्य रावण पै देखा. राजा रावण आणि सहस्त्रार्जुन
तशा पद्धतीने असणारे दोघे जण आकाशासारखी गर्जन करू लागले किंवा दोघही सिंहच असावे त्या पद्धतीने दोघ जण दिसू लागले. सची सहित सुरपती शंकर येऊनी पार्वती सावित्री सहित प्रजापती युद्ध पाहती आणि दोघांचे. सहस्त्र अर्जुन रावण यांचं युद्ध बघण्यासाठी सचीला घेऊन इंद्र आला, पार्वतीला घेऊन महादेवजी आले, सावित्रीला घेऊन ब्रह्मदेव युद्ध बघण्यासाठी आले. गरुडपृष्ठीचे भगवान अर्धांगी अब्दीचे कन्यारत्न आणि काही सकळ देवगण युद्ध पाहती दोघांचे. गरुडाच्या पाठीवरती भगवान श्री विष्णू समुद्राची कन्या लक्ष्मी त्या लक्ष्मीला बरोबर घेतला आणि युद्ध बघायला आले. यक्षगण आणि गंधर्व विद्याधर उग्र बाणव सिद्धचार नरसी सर्व युद्ध पाहती दोघांचे. आणि दोघांचं असणारं त्या ठिकाणी युद्ध पाहू लागले. भयंकर अशा प्रकारचे गण गंधर्व यक्ष सूर असुर दानव मानव सगळे रावण आणि सहस्त्रार्जुन यांचं युद्ध बघायला आले. परस्पर गदा आणि ते एकमेकांता निखंदिती एकमेकांशी निंदती समान शक्ती दोघांची शक्ती समान आहे. दोघे एकमेकांना ऐकत नाही, एकमेकाला गदा मारू लागले, एकमेकाची निंदा करू लागले. घनघोर युद्ध सुरू झालं. एकमेकावरी गदा टाकीते एकमेकांते हंसती एकमेकाते मनती शास्त्री सामर्थ्य पैना. एकमेकावरती गदेचा प्रहार करू लागले, एकमेकावरती हसू लागले, एकमेकाला बोलू लागले तुझ्या माझ्या शस्त्रामध्ये दम नाही. प्रयमेघ करती गर्जन तया परी दोघे जण हाक देती तेने गगन अत्यंत गरजते गरजत. प्रलय काळाच्या वेळी आकाशामध्ये ढगांचा गडगडाट व्हावा तशा पद्धतीने दोघ जण गर्जना करू लागले, हाक फोडू लागले. त्या हाक्यानं आकाश दुमदुमून गेलं. सिंहावरी सिंह जैसा लोटता ती बळ्यावेशे तैसा नर राक्षसाधीश करीते झाले युद्धासी. सिंहावरती सिंह जावा युद्धाला बळे त्या ठिकाणी असणारे सिंहावरती सिंह जावे तशा पद्धतीने राक्षसांचा राजा आणि असणारा सहस्त्रार्जुन एकमेकाबरोबर युद्ध करू लागले. बाळासारखे दोघे उग्र नरपती आणि दशशीर परस्परे गदा मार करीते झाले शीघ्रवत. दोघेही काळासारखे आहेत, दोघेही समान शक्तीचे, अतिशय भयानक दोघेही दिसू लागले. एक राक्षसांचा राजा एक मानवांचा राजा आहे. दोघांचं युद्ध सुरू झालं. गदा मारिता एकमेकांशी तेने पडसाद उठे आकाशे युद्ध करिता एकमेकांशी जय कोणाशी एकमेकाला गदा मारल्यानंतर त्या गदेचा प्रतिध्वनी आकाशामध्ये त्या ठिकाणी येऊ लागला. दश दिशेला त्या गदेचा आवाज घुमू लागला. नेमकं बघणाऱ्याला वाटतंय कोणाचा विजय होतोय कोण हारतोय काही लक्षात येत नाही. अर्जुनाची गदा सुटली ते राक्षसा उरी बैसली तेने का नाही पावला बोली राक्षस पराक्रमी राक्षस. अर्जुनाच्या हातामधून गदा सुटली, त्यानं गदा राजा रावणावरती मारली. मारल्यानंतर राजा रावणाला त्या गदेचा काही फरक पडला नाही. राक्षसांच्या गदा घाते खेदन होय अर्जुनाते दोघे समान वीरते ते कोणी कोणाते. रावणाने गदा मारली त्याचंही दुःख सहस्त्र अर्जुनाला वाटलं नाही. दोघं एकमेकाला गदा मारतायत, गदेचा प्रहार करतायत, पण त्या गदेचं दुःख त्याच्या असणारी जखमा दोघांनाही होत नव्हती. पूर्वी बळी आणि सुरेंद्र ते युद्ध झाले वेशे बहुते कोण न पवेची जया ते विजय दोघांते पैनाही. पूर्वी बळी आणि इंद्राचं युद्ध झालं त्यावेळेस कोणाला विजय भेटला काही सांगता येत नव्हतं. अशा पद्धतीने आता सहस्त्र अर्जुन आणि रावण दोघांचं युद्ध सुरू झालं. जैसे वृषभ शृंगे करी भिडताती परस्परी गज जैसा दंत करी मारिते एकमेकांते. जशी गायी आपल्या असणाऱ्या शिंगाने युद्ध करावं किंवा असणारे हत्ती आपल्या दातांनी युद्ध करावं तसं दोघी जण एकमेकाबरोबर युद्ध करू लागले. एक राक्षस लंकेश्वर जातो हयाधीश वीर युद्ध करिता गोरंदर स्वर्गी सुरवर पाहती. एक असणारा राक्षसाई लंकेचा राजा आहे, दुसरा नरपती आहे मानवांचा राजा आहे. अशा पद्धतीने दोघांचं घोरांतर युद्ध आहे. त्यावेळेस असणारे स्वर्गातले सगळे देवलोक बघण्यासाठी आले. तव अर्जुने काय केले हे ममय गदे ते मोकलिले रावणाचे मस्तक भेदिले वरद बळे भुली न पवे. सहस्त्र अर्जुनानं आपल्या हातामधली सोन्याची गदा घेतली आणि रावणाच्या डोक्यामध्ये मारली. मारल्याबरोबर त्या गदेचा परिणाम रावणावरती काही झाला नाही, कारण वरदान होतं देवलोकांचं. त्या वरदानानं त्या गदेचा परिणाम रावणावरती झाला नाही. वज्रापरी सकटीन भारी लागले रावणाचे शिरी गदा चूर्ण होऊन पृथ्वीवरी पडून शतभग्न झाली. सहस्त्र अर्जुनानं गदा मारली, रावणाच्या डोक्यावर गदा लागली. डोक्याला काय झालं नाही, त्या गदेचं 100 तुकडे झालं आणि गदा जमिनीवरती भग्न होऊन पडले. अर्जुनाचे गदे करून किंचित विवळत झाला दशानन मागे सरला धनुष्य प्रमाण तव नृपराजे जाणते. सहस्त्र अर्जुनानं जी सोन्यासारखी गदा मारली होती त्या गदेनं राजा रावणाला क्षणभर भुली पडली. आणि आपण धनुष्याला बाण लावल्यानंतर त्याची कानारी ओढतो
तेवढेच 2 पावलं राजा रावण माग सरला. ही सहस्त्र अर्जुनानं बघितलं. सहस्त्रभुजांचे बळी करी अर्जुने धरिला विभुधारी जैसा विनता ते नयो आपुले वैरी निज सामर्थ्य. राजा रावण 2 पावलं पाठीमाग सरलेला बघितल्या बरोबर हजारो हातांनी सहस्त्र अर्जुनानं राजा रावणाला पकडलं, घट्ट पकडलं, जाम. हजारो हातांनी पकडल्यामुळे रावणाची हालचाल फुटली. तसा गरुड सापाला पकडावं तसं सहस्त्र अर्जुनानं रावणाला पकडलं. पंचद्वय शतभुज ऐसा तो हय्याधीश राज गळा बांधी पौलस्त्यास मजमज जेवी बळीने नारायण. आणि तो असणारा हजारो हातांचा सहस्त्र अर्जुन त्या राजा रावणाला गळ्याला बांधलं आणि हातामध्ये त्या ठिकाणी पकडलं आणि गळ्याला त्याच्या धरलं, घेऊन चालला. दशग्रीवा गळा बांधोनी स्वर्गी देखुनी सुरगन मनती भला भला अर्जुन मंगळ शब्द बोलती. आजपर्यंत सगळ्या राजाला चिंकित येणारा रावण त्या रावणाच्या गळ्याला बांधलं आणि सहस्त्रार्जुन आपल्या नगरीमध्ये घेऊन चालला. त्यावेळेस सगळे देवलोक अर्जुनाची स्तुती करू लागले. करोनी पुष्पवृष्टी स्वर्गी देव आनंद कोटी म्हणती धन्य धन्य क्षत्रिय सृष्टी आणि मग सगळ्या असणाऱ्या सहस्त्रार्जुनावरती देवलोकांनी फुलांचा वर्षाव केला. अनेक देवलोकांना आनंद झाला. धन्य धन्य असणारा योद्धा क्षत्रिय आहे म्हणूनच त्याच्या प्रतापाचं वर्णन करू लागले. अर्जुने रावण कैसा धरिला जैसा बळीने विष्णू द्वार पाळ केला तैसा गळा बांधोनी परतला आला पुल्या नगरात. सहस्त्र अर्जुनानं रावणाला जसं पद्धतीने धरलं तसं बळीनं भगवान श्री विष्णूला हिनदिन करून आपल्या दरवाजामध्ये द्वारपाल करून ठेवलं. तशा पद्धतीने राजा रावणाच्या गळ्याला बांधलं आणि आपल्या नगरामध्ये आणलं. गर्जना करोनी अर्जुन रावणा ते गळा बांधून जैसा पारदियाने श्वान तैसा दशानन पैकी नेला. सहस्त्र अर्जुनानं मोठ्या आवेशाने गर्जना केली. रावणाच्या गळ्याला बांधलं जसं पारधी आपल्या असणाऱ्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा घालतो आणि त्याला बांधून आणतो तशा पद्धतीने राजा रावणाला बांधून सहस्त्र अर्जुन घेऊन गेला. रस्तवरणी पाळीला होता तो पाहुणी स्वस्तता चौकडे अवलोकिनी लंकानाता तो अर्जुने गळा बांधली. आणि ती प्रस्थ प्रधान पहिल्याच एका असणाऱ्या गदेमध्ये मूर्छित पडलेला होता. थोड्या वेळानं सावध झाला, डोळे उघडले. सावध झाल्यानंतर पुन्हा चारी बाजूला बघू लागला. त्यावेळेस त्याला असं दिसलं की सहस्त्र अर्जुन राजा रावणाच्या गळ्याला बांधून नगराकडे घेऊन जाताना रस्त्यानं पाहिलं. देखोनी रावणाला बंधन प्रस्तादी राक्षस मिळवून क्रोधे संग्राम दारुण करीते झाले रायासी. आणि राजा रावणाच्या गळ्याला बांधलेलं होतं. रावण यांच्या ताब्यामध्ये होता. ही बघितलं प्रस्तादिक अनेक मंत्रिमंडळाने पाहिलं आणि भयंकर अशा प्रकारचं शस्त्रास्त्र घेऊन सहस्त्रार्जुनाबरोबर युद्ध करू लागले. म्हणते अर्जुना भूपती रावण गळा बांधिला हे सुखचित्ती न धरावे जाण युद्धाप्रती धीर धरोनी. रावणाचे प्रधान सहस्त्रार्जुनाला बोलू लागले, अर्जुना आमच्या राजाला धरला म्हणजे काय लय पुरुषार्थ झाला काय? हे मनामध्ये सुख वाटून देऊ नका, आमच्या बरोबर युद्ध करा असं ती मंत्रिमंडळ सहस्त्रार्जुनाला बोलू लागलं. राक्षस म्हणती मुसळ साहेब पळू नको उभा राहे आता तुझा कोण राखेल माये वलगोनिया गरजती. आणि ती रावणाचे प्रधान सांगू लागले, पळून जाऊ नको, आमच्या राजाला बांधलं म्हणून काय नाही असणाऱ्या गर्व तुला वाटू देऊ नको. आमचं मुसळ आहे, अनेक प्रकारचं असणारं शस्त्रास्त्र आहे, त्यांचा मार सहन कर असं ते प्रधान बोलतात. अर्जुने काय केले रणी राक्षसा मारिले कित्येक ते पळून गेले घायवट होऊन. आणि सहस्त्र अर्जुनाकडे बळ होतं, सामर्थ्य होतं. रावणाला तसंच बांधून ठेवलं. जे काही प्रधानमंत्री मंडळ रावणाचे आलेले होते त्यांना सहस्त्र अर्जुनानं काही राक्षसांना मारलं, काही जीवाच्या भीतीने पळून गेले असं सांगतात. रणी राक्षस मोड झाला कार्यवीर्य जो पावला देवी पुष्प वर्षाव केला भाट गरजती पवला. रावणाच्या सगळ्या सैन्याचा मोड सगळं असणारं सैन्य रावणाचं भंगलं. सहस्त्र अर्जुनाला विजय मिळाला आणि सगळ्या देव लोकांनी सहस्त्र अर्जुनावरती फुलांचा वर्षाव केला. मारोनिया दैत्यासी इंद्र पावे जयासी तसे राजेंद्र त्या समयासी राक्षसांते जिंकले. अनेक राक्षसांना मारल्यानंतर इंद्र देवाला विजय मिळावा तसं सहस्त्र अर्जुनाला विजय मिळाला. राजा रावणाला बांधलं, या आनंदानं निघाला. अर्जुन झाला जयवंत गळा बांधोनी लंकानात सवे गवनी प्रधान समस्त पुरी प्रवेशला आपुले. अर्जुनाला
जय मिळाला, सहस्त्रार्जुन जिंकला, राजा रावणाच्या गळाला बांधलं आणि आपले प्रधान घेतली आणि आपल्या गावाकडे निघाला. बळीस जिंतोनी शचीपती नगर प्रवेशे अमरावती तैसा राये जिंतोनी लंकापती आपुले नगरी प्रवेश. बळीला इंद्राने जिंकावा आणि इंद्र अमरावतीमध्ये उत्साहानं आनंदानं प्रवेश करावा, त्या पद्धतीने सहस्त्रार्जुनानं राजा रावणाला जिंकलं आणि आनंदानं वा त्याच्या गजरामध्ये आपल्या महिकावती नगरीमध्ये प्रवेश केला. पुढील प्रसंगी निरूपण पौलस्त्य येऊनी सोडविला रावण श्रोते होऊनी सावधान श्रवण की जे कथेचे. आणि पुढच्या अध्यायामध्ये राजा रावणाचा बाप असणारे पुलस्त्य ऋषी पौलस्त्य ऋषी येतील, पोराच्या कळवळ्यासाठी असणारे येतील आणि सहस्त्रार्जुनाकडे त्या राजा रावणाची मागणी करतील आणि पौलस्त्य ऋषी येऊन राजा रावणाला सोडवतील. ती असणारी कथा ऐका. एका जनार्दनी करी विनंती पुढील कथा परिसेजी संती जिचे निसवणे घेन सती स्वानंद स्थिती पाविजे. आणि ऐका गावबा काका आपल्या एकनाथ महाराजांना शरण जाऊन जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतायत. ऐका पुढची कथा. जी कथा ऐकल्यानंतर सगळे असणारी पाप नासून जातात, संपदा आणि स्वानंद प्राप्त होतो. अशा प्रकारची रामायणाची कथा पुढच्या प्रसंगात ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायण उत्तरकांड एका कराटेका रावण बंधन नाम एक विशंतितम अध्याय. गोडा धीराज